गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण FY BSc कम्प्युटर सायन्स लास्ट सेमिस्टरमधील एक चॅप्टर राहिला आपला ॲरे. तो आपण या 2-3 लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि हा ॲरे चॅप्टर संपल्यानंतर आपलं सेकंड सेमिस्टर चालू होईल. एवढ्या 15-20 दिवसात आपलं सेकंड सेमिस्टरसुद्धा लेक्चर बरेच होतील. माझे बरेच 2-2, 3-3 लेक्चर आपल्या टॉपिक वाईज किंवा चॅप्टर वाईज पडतील आणि सिलेबस पुढं चालेल. परंतु त्याआधी काय तुम्हाला सूचना आहेत. तुमचा काय रिझल्ट असेल ते तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे. एखादा कॉल, त्यानंतर ॲडमिशन फॉर्मसुद्धा सुटलेले आहेत. एक्झाम फॉर्म सुटलेले आहेत. ते एक्झाम फॉर्म कशा प्रकारचा भरायचा आहे किंवा काय करायचं आहे, तुम्ही एखादा कॉल किंवा काकडे सरांना त्याची प्रोसिजर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. त्याआधी पुढच्या आठवड्यामध्ये आपली पहिल्या सेमिस्टरची प्रॅक्टिकल एक्झाम राहिली आहे. ती प्रॅक्टिकल एक्झाम आपण कंडक्ट करणार आहोत. ती प्रॅक्टिकल एक्झाम आपण झूम मीटिंगद्वारे घेणार आहोत. त्याचं शेड्यूल तयार होईल, त्याचे बॅचेस तयार होतील. आपले FYचे 69 विद्यार्थी आहेत. 69-70 काय विद्यार्थी असतील ते. ह्या विद्यार्थ्यांचं आपण 4 बॅचेस पाडल्यात. काय 18-18 असतील, काय 17-17 असतील. त्या बॅचेसनुसार आपण झूम मीटिंगद्वारे प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करणार आहोत. तुम्ही म्हणता सर बाबा प्रॅक्टिकल एक्झाम, काहींचं प्रॅक्टिकल झालं आहे, काहींचं प्रॅक्टिकल झालं नाही. प्रॅक्टिकल एक्झाम होत असताना तुमची एक्झाम ही व्हायवा होणार आहे, ओरल होणार आहे. त्यामुळे जास्त असं काय घाबरून जाण्याची गरज नाही. जे आपण लेक्चर घेतलेत, फॉर एक्झाम्पल आता कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत जे काय आपण प्रॅक्टिकल पण केलं आहे, त्याच्यावर त्या टॉपिकवर किंवा आज आपण ॲरे घेतो आहे, हा 2-3 दिवसात कवर होऊन जाईल. त्याच्यामधील एक्झाम्पल, ते एक्झाम्पल म्हणजे आपण प्रॅक्टिकलच पाहणार आहोत. किंवा त्याच्या आधी आपण तसंच केलं. आपण प्रत्येक चॅप्टर वाईज डेटा टाईप्स असेल, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, सी टोकन, ऑपरेटर्स, अशा छोट्या छोट्या, त्यानंतर फंक्शन, त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर, ह्याच्यावरचे सगळे आपण प्रोग्राम थेरॉटिकलीही पाहिले, लेक्चरमध्येही पाहिलं, ते समजूनही घेतलं आणि त्याच्यावरचे प्रॅक्टिकलसुद्धा आपण 60 ते 70% केले. विद्यापीठ काय म्हणते, 60 ते 70% प्रॅक्टिकल कवर झालं गेलं पाहिजे. ओके, जेवढा जसा वेळ मिळेल तसा आपण त्या प्रॅक्टिकल आपण त्या गोष्टी त्या वेळेस आपण कवर केल्यात. तर सेकंड सेमिस्टरचं प्रॅक्टिकल नव्हता, आपण पहिल्या सेमिस्टरचं प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहोत. आणि ह्या 15-20 दिवसात जो 50 ते 60% सिलेबस होईल किंवा 100% सिलेबस होईल, त्या टॉपिकवर पुन्हा आपले तसंच प्रॅक्टिकल असणार आहे. किंवा मॅथमॅटिक्सचं असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं असेल, स्टॅटिस्टिक्सचं असेल. ते 1-2 दिवसात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील की आपण कशा प्रकारचं प्रॅक्टिकल आपण झूम मीटिंगवर आपण कंडक्ट करणार आहोत. प्रत्येक बॅच जर 1 दिवस दिला तर त्या 4 बॅच असतील. एका बॅचचं त्या विद्यार्थ्यांचं कम्प्युटर सायन्सचं असेल, झूम मीटिंग असेल. दुसऱ्या बॅचचं मॅथमॅटिक्सचं असेल, तिसऱ्या बॅचचं इलेक्ट्रॉनिक्सचं असेल आणि चौथ्या बॅचचं असं स्टॅटिस्टिक्स असेल. अशा प्रकारचं आपण प्रॅक्टिकल कव्हर केलं आहे किंवा आपण तशा प्रकारचं शेड्यूल आपण टाकणार आहोत आपण. आणि आपण ते प्रॅक्टिकल झूम मीटिंगद्वारे कशा प्रकारचं घेणार आहेत, त्यावेळेस आपण त्या गोष्टी आपण टाकणार आहोत. ठीक आहे, शेड्यूल येऊन पडेल. या 2 दिवसात तुम्हाला टाईम टेबल पडेल. त्या टाईम टेबलनुसार आपण तशा प्रकारचं झूम मीटिंगवर आपण प्रॅक्टिकल कव्हर करणार आहोत. जर काय क्वेश्चन असतील, काय असेल, इंडिव्हिज्युअली मला कॉल करा, विचारा. परंतु ह्या 30 तारखेपर्यंत आपले बरेच लेक्चर होतील.
बरेच लेक्चर होतील म्हणजे आपले टोटली सिलेबस कव्हर होईल जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपण लास्ट सेमिस्टरचा आपण जो काय आपला एक टॉपिक राहिला होता किंवा चॅप्टर राहिला होता ॲरे, कारण तो ॲरे चॅप्टर घेतल्याशिवाय आपल्याला नेक्स्ट पॉइंटर असेल किंवा अदर जे काय डिपेंड्स सेमिस्टरचे चॅप्टर असतील ते आपल्याला घेता येणार नाहीत. त्यासाठी आपण फर्स्ट ॲरे काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर सेकंड सेमिस्टर चालू होईल. 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण कव्हर करू त्याला. त्यानंतर प्रत्येक चॅप्टर वाईज आपण लेक्चर घेणार आहोत. त्याचे नोट्स मी टाकल. कुठेही जाण्याचा प्रयत्न जास्त करू नका. इकडं जा तिकडं जा, हे खरेदी करा, ते पुस्तक खरेदी करा, ते एखादी वही अजिबात घरी बसलेत सेफ राहा. कारण सध्याची परिस्थिती बाहेरने आपला जीव वाचला तर आपण नेक्स्ट सेमिस्टरला येऊ. त्यामुळं जास्त कशा प्रकारची एक्झाम होईल काय होईल असं जास्तही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि कोणाला देऊ पण नका सर हे झालं नाही किंवा ती गोष्ट झाली नाही, अजिबात नाही. जे सिम्पल आहे तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारले जातील त्यांच्या पद्धतीने त्यांना माहिती आहे आपण किती घेतले, किती प्रकारचं घेतले. त्या सेक्शन वाईज ते टीचर्स तुम्हाला टीच करतील. त्यांची असाइनमेंट असेल तर असाइनमेंट कॉपी केलेली असेल तर त्याला PDF करा, कॉपी करा, त्यांना सेंड करते सांगतील. त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस ते सब्जेक्ट टीचर तुम्हाला त्या रूल्स सांगतील की कशा प्रकारची आपण एक्झाम घेणार आहोत आणि कशा प्रकारचं कंडक्ट करणार आहोत. 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत ते शेड्यूल येऊन पडेल आणि ते शेड्यूल आल्यानंतर आपण 4 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे किती 10 टाईम टेबल तुमचं टाईम सेट असेल 10 ते 1 3 तासाच्या प्रॅक्टिकलमध्ये काय ते 17-18 विद्यार्थी असल्याचं आपलं प्रॅक्टिकल होईल झूम मिटिंगमध्ये. प्रत्येकजण त्या झूम मिटिंगला कंडक्ट राहणं गरजेचं आहे. जर जो कंडक्ट राहिला नसेल तर तो अब्सेंट असेल, त्याचे मार्क भरता येणार नाही. कारण ह्या 30 तारखेच्या आत मार्क सबमिट करायचे आहेत. पुन्हा तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते एक्झाम फॉर्म भरायचा आहे सेकंड सेमिस्टरचा. त्यानंतर सेकंड सेमिस्टर कुठं होत नाही, प्रॅक्टिकल एक्झाम कुठं होत नाही, तर 10 दिवसांनी पुन्हा तुमचे सेकंड सेमिस्टरचं प्रॅक्टिकल येऊन पडेल, इंटर्नल येऊन पडेल. त्यामुळे ह्या 30 दिवसामध्ये बराच डेटा तुमच्यापर्यंत येईल. तुम्हाला फक्त स्टडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय अडचणी आल्या त्या इंडिव्हिज्युअल टीचरला विचारा. ठीक आहे. आपण ॲरे चालू करणार आहोत. ॲरे समजून घेत असताना आपण फंक्शनपर्यंत येऊन बसलो. फंक्शनपर्यंत आपण शिकलो. काय एखादा टॉपिक राहिला असेल तर आपण जसं पुढे येईल तो त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. परंतु ॲरे शिकत असताना पण हा ॲरे काय आपण तुम्हाला सांगितलं इथून पुढं प्रत्येक टॉपिक हा वेगवेगळा असणार आहे. परंतु हा डिपेंड सगळा कशावर असणार आहे, डेटा टाईप. आपण एक स्ट्रक्चर तुम्हाला फर्स्ट काढून दिलं होतं. सिंपल डेटा टाईप असून कॉम्प्लेक्स डेटा टाईप्स. सिंपल डेटा टाईप्स आपण फंक्शनपर्यंत येऊन शिकलो. आपण कोणते इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, वॉइड, हे आपण छोटे आपण डेटा टाईप शिकलो. इट इज अ सिंपल डेटा टाईप. ॲरे इज अ डेटा टाईपच. ॲरे सुद्धा काय डेटा टाईप, पण कसला, कॉम्प्लेक्स, किंवा त्याला आपण काय म्हणू, स्ट्रक्चर्ड डेटा टाईप. कसला, स्ट्रक्चर्ड डेटा टाईप. आपण शिकलो इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, वाईड. एक सिंपल आपण डेटा टाईप शिकलो. आपल्याला शिकायचं आहे काय, ॲरे शिकायचा आहे. परंतु ॲरे शिकत असताना मला सिंपल डेटा टाईप आधी कळला पाहिजे. जर सिंपल डेटा टाईपच जर मला माहीत नसेल तर मला स्ट्रक्चर डेटा टाईप कशा प्रकारचा डिक्लेअर करायचा आहे किंवा कशा प्रकारचा त्याला यूज करायचा आहे ते मला समजणार नाही. मग सिंपल डेटा टाईप काय होता, आपण इंटिजर व्हॅल्यू घेत होतो आपण. ओके, इंट एक्स, एकच व्हेरिएबल, बरोबर. त्याला एक व्हॅल्यू असाइन केली
5. त्याची मेमरी काय झाली x(5). काय असेल ती मेमरी असेल, काय ॲड्रेस असेल, काय असेल. परंतु आपण सिम्पल डेटा टाईप कॅरेक्टर असू द्या, फ्लोट असू द्या, वाईड असू द्या, इंटिजर असू द्या, काय असू द्या, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर होते. इट इज अ रूल. सी प्रोग्रॅमिंग इथं पण तोच रूल असेल. परंतु माझा डेटा वाढत चालला आहे. मला एक 100 व्हॅल्यू घ्यायची आहेत, 100 व्हेरिएबल घ्यायचे आहेत. अशा वेळेस मी 100 व्हेरिएबल डिप्लोय करणार, एक्स वाय झेड किंवा x1 x2 x3 डॅश डॅश x100. अशा प्रकारचं कॉम्प्लेक्सिटी वाढणार आहे. मला 100 व्हेरिएबल घ्यायचे आहेत, त्यांची बेरीज करायची, पुन्हा त्यांचे x प्लस काय असेल ते x100पर्यंत करायला लागेल. अशा प्रकारचा डेटा जर आपण तयार करणार असेल तर आपलं प्रोग्रॅमिंग वीक होईल किंवा त्याला कुठेही व्हॅल्यू नाही. मग जर अशा प्रकारचा डेटा 1000 विद्यार्थी असतील, 10,000 विद्यार्थी असतील किंवा तालुक्याची संख्या मोजायची असेल, जर असा डेटा मला स्टोअर करायचा असेल तर मला एका व्हेरिएबलला मल्टिपल डेटा स्टोअर झाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड द ॲरे. ॲरे काय म्हणतो? ॲरे इज अ कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल. नीट लक्ष द्या इकडं. द कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल ऑफ द सेम डेटा टाईप. म्हणजे इंटिजर असेल तर इंटिजरच व्हॅल्यू. जर मला 1000 विद्यार्थी घ्यायचे असतील, त्यांचे मार्क घ्यायचे असतील किंवा त्यांचे नंबर घ्यायचे असतील किंवा त्यांचे सीट नंबर घ्यायचे असेल तर इट इज इंटिजर. म्हणजे 1000 विद्यार्थी स्टोअर करता असताना कोणत्या टाईपचा घेतला मी? इंटिजर. जर मला त्यांचं काय नाव स्टोअर करायचं असेल किंवा काय करायचं असलं, वी आर युजिंग काय कॅरेक्टर किंवा फ्लोट व्हॅल्यू घ्यायची असेल तर फ्लोट. म्हणजे जर 100 मला वेगवेगळे सब्जेक्ट घ्यायचे असतील तर तो एकाच टाईपमध्ये मोडल. इंटिजर असेल तर इंटिजर. म्हणजेच काय? द ॲरे इज अ कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल ऑफ द सेम डेटा टाईप. एका व्हेरिएबलला, सिंगल व्हेरिएबलला मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतो आपण. दॅट इज कॉल्ड द ॲरे. कालपर्यंत आपण फंक्शनपर्यंत शिकलो, सिंपल डेटा टाईप शिकलो. एका व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू. मला आता 10 असाइन करायची तर 5 निघून जाईल, 10 येईल. 5 गेली, 5 राहत नाही, त्यावर नवीन व्हॅल्यू आली. म्हणजे एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर झाली. इट इज अ सिंपल डेटा टाईप. परंतु आज मला तसं नाही करायचं. मला एका व्हेरिएबलला मल्टिपल डेटा किंवा 100 व्हॅल्यू मला काय करायच्यात? स्टोअर करायच्यात. तर हाऊ? द न्यू कन्सेप्ट इज कॉल्ड ॲरे. नवीन कन्सेप्ट कोणती आली? तर ॲरे नावाची आली. मग ॲरे नावाचा कंपायलर असा केला आहे की तुम्ही एक व्हेरिएबल घेऊ शकता आणि त्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकता. परंतु तो स्टोअर होता असताना सिंगल व्हॅल्यू काय होईल? त्याच्यामध्ये स्टोअर होईल. मग ती कशा प्रकारची स्टोअर होईल? त्याचं डिक्लेरेशन कशा प्रकारचं असेल? त्याला इनिशियलाइज कसं करणार? आपण त्याचा यूज कसा करणार? एक लक्षात घ्या. ही कन्सेप्ट काय आहे? डेटा टाईपच्या रिलेटेड आहे. तुम्हाला सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगत आलो की सगळा जे काय एज्युकेशनल असेल किंवा काय असेल ते आपण डेटा टाईप शिकतोय. आपण डेटा टाईप ज्याला कळला त्याला डेटा स्टोअर करता आला, त्याला डेटा रिट्रीव्ह करता आला, त्याला एक्झिक्यूट करता आला. ज्याला डेटाच एक्झिक्यूट करता नाही आला त्याला प्रोग्रॅमिंग जमणार नाही. कारण स्टोअर किती करायचा आहे, किती स्टोअर नाही करायचा, कोणत्या टाईपचा करायचा आहे, त्याला किती व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. एक लक्षात घ्या, कालपर्यंत फंक्शनपर्यंत आपण 4-5 चॅप्टरपर्यंत आलो की आपण फक्त सिंगलच व्हेरिएबल घेतला आहे. आज मला मल्टिपल डेटा घ्यायचा आहे. जर मला मल्टिपल डेटा घ्यायचा असेल तर मला नवीन कन्सेप्ट शिकायला लागेल, ॲरे नावाची. आता ॲरे काय असतो ते आपण समजून घेऊ, किंवा ॲरे कसा डिक्लेअर करायचा, कसा यूज करायचा ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट मला समजलं पाहिजे ॲरे म्हणजे काय. इट इज अ कलेक्शन्स ऑफ
व्हेरिएबल. इट इज अ कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल. पण कसे पाहिजे स्टोअर? द सेम डेटा टाईप. हे स्टोअर होत असताना एका लिस्टमध्ये होतील किंवा एका लिनियरमध्ये होतील. कशामध्ये स्टोअर होतील? लिनियर एका लिस्टमध्ये होतील, किंवा त्यालाच आपण होमोजिनियस. लिनियर म्हणजे एका लिस्टमध्ये स्टोअर होतील, स्ट्रक्चरमध्ये स्टोअर होतील. होमोजिनियस मीन्स कंटिन्युअसली, किंवा सेम डेटा टाइप्स. होमोजिनियस ह्याच्यामध्ये जे काय व्हॅल्यू असतील, इंटिजर तर इंटिजर्स 1 2 3 4 5. कोणत्या टाईपचे? सेम डेटा टाईप. कोण? इंटिजर. इथं फ्लोट व्हॅल्यू येणार नाही, याच्यात कॅरेक्टर व्हॅल्यू येणार नाही. इट इज अ होमोजिनियस. लिनियर इट इज अ कंटिन्युअसली, एका लिस्टमध्ये येतील ते. दॅट इज कॉल्ड ॲरे. तुम्हाला बऱ्यापैकी मल्टिपल चॉईसला ह्याच्यावर बरेच क्वेश्चन तुम्हाला आले पण असतील. इट इज अ ॲरे इज होमोजिनियस, किंवा ॲरे इज अ लिनियर, किंवा ॲरे इज अ collections of variable. It represent the same data type. Each variable is separately accessed. प्रत्येक व्हेरिएबल हा सेपरेटली ॲक्सेस असणार आहे. मग तो कशा प्रकारचा ॲक्सेस असणार आहे, तर आपण त्याचा सिंटॅक्स पाहणार आहोत. पाहू आपण. फर्स्ट, ॲरे डिक्लरेशन. ॲरे कशा प्रकारचा डिक्लेअर केला जातो किंवा कशा प्रकारचा टाईप आपण यूज करणार आहे. इट इज अ सिंटॅक्स. डेटा टाईप, ॲरे नेम. ॲरे नेम मीन्स तुम्हाला जे नाव देता येईल ते तुम्ही नाव देऊ शकता. अँड देन साइज, सेमिकोलॉन. दिस इज कॉल्ड ॲरे डिक्लरेशन. फॉर एक्झाम्पल पहा, डेटा टाईप फॉर एक्झाम्पल मला इंटिजर घ्यायचा, इंटिजर. ॲरे नेम मी फॉर एक्झाम्पल इट इज अ व्हेरिएबल नेम. ॲरे नेम मीन्स व्हेरिएबल नेम. आणि व्हेरिएबल नेमचे जे काय आपल्याला रूल्स माहिती आहेत त्याच्यानुसार तो तुम्ही स्टोअर करू शकता. किती एलिमेंट्स घ्यायचे आहेत? साईज 50. म्हणजे किती एलिमेंट्स मी घेऊ शकतो? 50. म्हणजे एका व्हेरिएबलला 50 व्हॅल्यू मी स्टोअर करू शकतो. कोणत्या टाईपच्या? इंटिजर टाईपच्या. दॅट इज कॉल्ड ॲरे. समजतंय का ॲरेची डेफिनेशन? ॲरे इज कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल. किती व्हेरिएबल? 50 व्हेरिएबल. म्हणजे 50 व्हेरिएबल म्हणजे 50 व्हॅल्यू मी स्टोअर करणार आहे एकाच व्हेरिएबलला. काल आपण एकच व्हॅल्यू प्रिंट करत होतो, a इज इक्वल टू 5. आज मला किती व्हॅल्यू स्टोअर करायचे याच्यामध्ये? रँडमली करा, कसे करा. किती? 50. परंतु कशा? सेम डेटा टाईप. इट इज अ ॲरे ऑफ डिक्लरेशन. त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल? ज्याला मेमरी रिप्रेझेंटेशन ॲरेचं काढता आलं, त्याला समजलं, त्याला कोणत्याही टाईपचा प्रोग्राम तयार करता येऊ शकतो, त्याला यूज करता येऊ शकतो, त्याला स्टोअर करता येऊ शकतो, त्याला रिट्रीव्ह करता येऊ शकतो. इट इज अ इंटिजर टाईप. तसंच तुम्ही कॅरेक्टर घेऊ शकता. कॅरेक्टर व्हॅल्यू ऑफ किती? 20 कॅरेक्टरपर्यंत मी स्ट्रिंग लिहू शकतो. फ्लोट 100 व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजे एका व्हेरिएबलला मी 100 व्हॅल्यू घेणार आहे. एका व्हेरिएबलला 20 कॅरेक्टर घेणार आहे. एका व्हेरिएबलला 50 इंटिजर व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे काय? फक्त ॲरेचं लिमिटेशन्स काय आहे? एका लिस्टमध्ये घेत असताना सेम डेटा टाईपचेच व्हेरिएबल असावेत किंवा सेम डेटा टाईपचेच व्हॅल्यू असावेत. त्याच्यामध्ये मिक्स नसावं. म्हणजे एक इंटिजर, एक कॅरेक्टर, एक इंटिजर असं होणार नाही. इट इज अ होमोजिनियस. ॲरे काय? हा होमोजिनियस. सेम डेटा टाईपच्याच व्हॅल्यू काय येणार? त्या लिस्टमध्ये स्टोअर होतात. इट इज अ लिमिटेशन्स ऑफ ॲरे. लक्षात घ्या. आणि ॲरे काय? इट इज अ डेटा टाईप. काय? तर मी कालपर्यंत एक व्हॅल्यू स्टोअर करत होतो. आज मला काय करायच्यात? मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी नवीन स्ट्रक्चर आणलं. दॅट इज कॉल्ड ॲरे. ह्याच्यापेक्षा ॲरे काहीच नाही आहे. संपलं. इथं म्हटलं तर तुम्ही चॅप्टर समाप्त करू शकता. काय ॲरेची कन्सेप्ट? इट इज अ डेटा टाईप.
तो काय आहे, कालपर्यंत मी एकच व्हॅल्यू एका व्हेरिएबलला स्टोअर करत होतो, आज मला काय करायची, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्यात. दॅट इज अ न्यू कन्सेप्ट. कोणती? युझिंग अ ॲरे. मग ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल, जर पहा आपण ते स्टोअर कसा असेल, किंवा एखाद्या मेमरीमध्ये मला 5 व्हॅल्यू घेतल्या मी, पहा इट इज अ डिक्लरेशन ऑफ ॲरे. मग आता जर मी इंट ए ऑफ 5 केलं म्हणजे किती, 5 एलिमेंट असणार आहेत, लक्षात घ्या. मग ह्याचं मेमरी स्ट्रक्चर कसं असेल, 1 2 3 4 आणि 5. लक्ष द्या इकडं, हा ॲरे ए झाला आपला. लक्ष द्या, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर. इट इज अ इंटिजर टाईप ऑफ ॲरे. हा एक व्हेरिएबल आहे, त्याला 5 व्हॅल्यू काय असणार आहेत, मेमरीमध्ये स्टोअर असणार आहेत. पण हाऊ ॲरे स्टोअर होत असताना त्याचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. कुठून होतो? इंडेक्स ही कधी विसरायचं नाही. तुम्ही जर 1 पासून स्टोअर केलं थेरॉटिकली किंवा समजून घेत असताना, तुम्हाला कधीही प्रोग्रामिंग तुमचं व्यवस्थित येणार नाही, एक्झिक्युशन होणार नाही, चुकीचंच आउटपुट येणार. दॅट इज ॲरे इंडेक्स इज स्टार्ट 0. ॲरे कुठून स्टार्ट होतो? फर्स्ट एलिमेंट स्टोअर होतो 0th लेवलला. पाहू आपण, हा ए ऑफ ए 5 व्हेरिएबल आहेत, एकाच व्हेरिएबलला 5 व्हेरिएबल मला स्टोअर करायचे आहेत. मग ते कोणते व्हेरिएबल असतील, तर इंटिजर डेटा टाईपचे असतील. परंतु तो स्टोअर होत असताना मेमरीमध्ये त्याचं स्ट्रक्चर किंवा ते कशा प्रकारचं स्टोअर होणार आहे पहा. कारण आपल्याला पुन्हा कन्सेप्ट कोणती आपण कालपर्यंत शिकत आलो, की एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर होती, एका व्हेरिएबलला एकच. कारण आपण ॲरे शिकत असताना पण काय म्हटले, ॲरे इज अ लिनियर स्ट्रक्चर किंवा ॲरेज कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल आहेत. मल्टिपल व्हेरिएबल तर कुठे आहेत? मग ह्यात मल्टिपल व्हेरिएबल तर एकच दिसतोय. पुन्हा काय म्हणताय, इच एलिमेंट ॲक्सेस सेपरेटली. प्रत्येक एलिमेंट हा सेपरेटली ॲक्सेस होतो. हाऊ दिसतोय एकच एलिमेंट, पण तो सेपरेटली कसा ॲक्सेस होईल, तर युझिंग इंडेक्स. कुठून? 0. मग हा पहिला एलिमेंट जो स्टोअर होईल तो काय असेल, ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3 आणि ए ऑफ 4. किती झाले एलिमेंट? 1 2 3 4 5. इट इज अ 5 एलिमेंट्स काय असतील ह्याच्यामध्ये स्टोअर असतील. आणि ह्या प्रत्येकाला त्याचा सेपरेट ॲड्रेस असेल. फॉर एक्झाम्पल मी स्टार्ट केला 1000. जर 0 लेवलचा इट इज अ ॲज्युम ॲड्रेस कसा असतो, चेंजेबल असतो. ना तुम्ही प्रॅक्टिकली करायला जाता, सर मी त्या ॲड्रेस ना का तुम्ही 1000 घेतला आणि तो 5000 येतोय. कारण ॲड्रेस हा तुम्ही 1 मिनिटाला चेंज केला, कंटिन्युअसली चेंज होत चालतो. जसा येईल तसा तो मेमरीमधून तो काढून देत असतो. त्यामुळं ॲड्रेस इज चेंजेबल. परंतु आपल्याला ॲज्युम करत असताना, समजून घेत असताना, जर ए ऑफ 0 किंवा ह्याचा ॲड्रेस मी 1000 म्हटलं, तर मग ह्याचा काय असेल, ह्याचा काय असेल, ह्याचा काय असेल. कारण प्रत्येक एलिमेंट त्याच्या ॲड्रेसनुसार स्टोअर होतो. कारण आपण पाहिलं सिम्पल एंड एक्स ऑफ 5 हा काय आला, एक्स हे 5 व्हॅल्यू, ह्याला काहीतरी ॲड्रेस असतो जो मेमरीमध्ये स्टोअर होत असताना. मग हा मेमरीमध्ये स्टोअर होत असताना कसा स्टोअर होईल, असा. मग हा त्याचा बेस ॲड्रेस झाला फर्स्ट स्टार्ट. जो होल ऑफ ॲड्रेस ह्याची ओळख 1000नी, कोणाची? होल ऑफ ॲरेची. परंतु एक इंडिव्हिज्युअल एलिमेंटची ओळख आहे 1000, परंतु सगळ्या एलिमेंटची ओळख काय? 1000. इट इज अ बेस ॲड्रेस. ह्याला काय म्हटलं जातं? बेस ॲड्रेस. मग इंडिव्हिज्युअल एलिमेंटचा हा 0चा पण काय असतो, जो होल ऑफ ॲरेचा असतो तोच 0 लेवलचा काय असतो, ॲड्रेस असतो. म्हणजे ए ऑफ 0ची व्हॅल्यू मला बाहेर काढायची असेल तर त्याचा ॲड्रेस काय असेल, 1000 असेल. परंतु जर 32 बिट सिस्टीम मी यूज करत असाल, कोणती? 32 बिट. आपण ह्याच्यावर बऱ्याच चर्चा केल्या, 16 बिट, 32 बिट, 64. आपण ॲज्युम काय करायचं, जर 32 बिट सिस्टीमची माझी असेल तर इंटिजर साईज किती असती, 4 बाईट्स असती, बरोबर. मग आता हा स्टार्ट मी काय केला, फॉर ॲज्युम 1000. जर बेस ॲड्रेस 1000 असेल तर पहिल्या एलिमेंटचा पण काय असेल, 1000 असेल. तर नेक्स्ट कटचा काय असेल, 1000 ऑफ 4, 1000 ऑफ 8, 1000 ऑफ 12, 1000 ऑफ 16. इट इज अ ॲड्रेस. इट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲरे.
मग ॲरेचे टाईप आहेत, सिंगल डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे, 3 डायमेन्शनल ॲरे. आपण जो काय फर्स्ट ॲझ्युमली पाहतोय तो आला सिंगल डायमेन्शनल ॲरे टाईपमध्ये. पहा, इट इज अ डिक्लरेशन. कशा प्रकारचं डिक्लरेशन. आता ह्याला जर मला काय करायचं असेल, ॲरे इनिशियलायझेशन करायचं असेल, व्हॅल्यू काय करायची असतील मला स्टोअर करायचे असेल, तर हाऊ कशा प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करणार आहेत. आता आपण नेक्स्ट पॉईंट काय आला हे पहा. ॲरे डिक्लरेशन रिलेटेड मी F5 घेतलं, हे त्याचं काय असेल मेमरी रिप्रेझेंटेशन असेल. हे मेमरी रिप्रेझेंटेशन आपल्याला जमलंच पाहिजे. ते एक तर रोमध्ये असतं किंवा कॉलममध्ये असतं, कारण सिंगलच येतो. आपण जो ॲरे जो पाहतोय तो सिंगल डायमेन्शनलमध्येच मोडतो, कारण त्याचे पुढे जाऊन 3 टाईप पडतात, सिंगल डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. परंतु आज आम्ही ॲरे पहिल्यांदा शिकून घेत असेल तो बाय डिफॉल्ट कशामध्ये येतो, सिंगल डायमेन्शनल ॲरेमध्ये. ॲरे इनिशियलायझेशन. सिंटॅक्स एक लक्षात घ्या, आपण आपल्या मनाचं काही करत नाही. हे सगळं कंपायलरनी तयार केलेले, त्या कंपायलरचं स्ट्रक्चर आहे, त्याच्या कंपायलरच्या स्ट्रक्चरनुसार आपण शिकत असतो. डेटा टाईप, ॲरे नेम, काय असेल ती साईज, अँड देन व्हॅल्यूज, n व्हॅल्यूज, अँड देन सेमिकोलॉन्स. किती व्हॅल्यू घ्यायची आहेत किती नाही, दॅट इज द इनिशियलाइज द व्हॅल्यू. आपण कसं करतो तो सिम्पल डेटा टाईपमध्ये इंट x अँड देन 5. इट इज अ व्हॅल्यू, पण किती सिंगलच, एक व्हेरिएबल त्याला एक व्हॅल्यू. कोणत्या टाईपची, इंटिजर. परंतु आज मी काय घेतोय, ॲरे घेतोय. ॲरे काय म्हणतोय, ॲरे नेम, साईज आणि त्याचे व्हॅल्यू किती. जर 5 एलिमेंट घेतले तर 5 व्हॅल्यू. हाऊ इनिशियलाइज. मग आपण आता ह्या व्हॅल्यू कीबोर्ड कोण पण घेऊ शकतो आणि डायरेक्ट आपण प्रोग्राममध्ये पण राईट करू शकतो. आपण दोन्ही टाईपमध्ये पाहणार आहोत. आपण पहा, डेटा टाईप फॉर एक्झाम्पल इंटिजर, फॉर एक्झाम्पल ए, ॲरे नेम, साईज 5 एलिमेंट, तर काय येईल 10, 20, 40, 30, 100. म्हणजे किती एलिमेंट आहेत, 5 एलिमेंट आहेत, 5 व्हॅल्यू. जसं की सिंपल व्हॅल्यू घेत होतो, एक व्हॅल्यू घेतली मी इंट ए ऑफ 5, बस संपलं. परंतु आज माझी कन्सेप्ट मोठी झाली, ब्रॉड झाली. मी काय करतोय, एका व्हेरिएबलला 5 व्हॅल्यू स्टोअर करतोय, दॅट इज कॉल्ड ॲरे ऑफ इनिशियलायझेशन. मग मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल, ज्याला मेमरी रिप्रेझेंटेशन काढता आलं त्याला ॲरे यूज करता आला. पहा, हा ॲरे आपला. तसंच फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरसुद्धा घेऊ शकता, ए ऑफ 5, किती घ्या तुम्ही, 50, 100 किती तुमच्याकडं साईज आहे, किती साईज घ्या. देन ए ऑफ बी ऑफ सी डी ई, कारण का इट इज अ सिंगल कॅरेक्टर, इट इज नॉट स्ट्रिंग. पुढच्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर स्ट्रिंगमध्ये गेल्यानंतर आपण ते पाहणारच आहोत. देन फ्लोट, 5 एलिमेंट घेतले, काय 10.20, 2.5, 3.5, 4.6, 7.8 काय असेल ते. ओके, इट इज अ डिक्लरेशन विथ इनिशियलायझेशन व्हॅल्यू विदाउट कीबोर्ड. आपण विदाउट कीबोर्ड घेता डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर करतोय. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, मेनमध्ये जर एखादा घेतला इंट एक्स इज इक्वल टू 5, संपलं. म्हणजे इकडे घेतलं प्रोग्राममध्येच व्हॅल्यू घेतली. जर कीबोर्ड कोण घ्यायची असेल तर वी आर ओनली डिक्लेअर व्हेरिएबल, वी आर युझिंग अ स्कॅनएफ फंक्शन. स्कॅनएफ फंक्शनने काय करत होतो, आपण व्हॅल्यू घेत होतो. तसे आपण त्या 2 टाईपमध्ये पाहणार आहोत. परंतु आधी आपण इनिशियलायझेशन शिकतोय. सिंपल इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट. बघा कोणती व्हॅल्यू आहेत, फ्लोट किती व्हॅल्यू घेतल्या, 5. कोणत्या टाईपच्या, फ्लोट व्हॅल्यूच्या. कॅरेक्टर घेतल्या, कॅरेक्टरचा आल्या. इंटिजर घेतल्या, इंटिजर. ह्याच्यामध्ये मिक्स दिसतंय का, अजिबात नाही. जर ॲरेमध्ये जर घेत असेल आणि त्याच्यामध्ये जर मिक्स व्हॅल्यू येत असतील
तर तो ॲरे होत नाही, कारण ॲरेची डेफिनेशन काय सांगितली, ॲरे इज कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल बट सेम डेटा टाईप. परंतु कसे पाहिजे ते सेम डेटा टाईप. एक सिंगल व्हेरिएबल असेल तो मल्टिपल डेटा काय करतोय आपण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सेम डेटा टाईप. ठीक आहे. ह्याचं मेमरी प्रेझेंटेशन आपण सिंगल एचं केलं काय, कॅरेक्टरचं इन फ्लोटचं येतं, जसं कॅरेक्टरचं तसं फ्लोटचं. पण पहा, लक्ष द्या इकडं एक पॉईंट याच्यात. आता लक्ष द्या इकडं, आपण इंट x = 5 घेतला, बरोबर. हा मेमरीमध्ये स्टोअर झाला. 5 काय असेल त्याचा ॲड्रेस असेल, काय असेल काय असेल. एका व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू स्टोअर होते, आपण कालपर्यंत शिकत आलो ते बरोबराचे. जर मी 32 बीट घेतलं तर ह्याची साईज काय असेल, 4 बाईट्स, बरोबर ना. 32 बीट जर मी घेतला असेल तर ह्याची साईज किती झाली, एका व्हेरिएबलची 4 बाईट. एक व्हेरिएबल 4 बाईटमध्ये काय होतो, स्टोअर होतो, बरोबर. तर आता माझ्याकडे ॲरे 5 एलिमेंट आहेत, मग ह्याची टोटल साईज काय असेल, द मेमरी ऑफ धिस ॲरे, त्याची टोटल साईज मेमरीमध्ये किती आपल्याला लागेल किंवा स्टोअर होईल. मग एक लक्षात घ्या, किती एलिमेंट आहेत, 5 एलिमेंट्स आहेत. किती आहेत, 5 एलिमेंट आहेत, बरोबर. मग 0 पासून केलं म्हणजे किती झाले, ते 5 एलिमेंट झाले. मग 5 एलिमेंटला प्रत्येक व्हेरिएबलला किंवा प्रत्येक व्हॅल्यूला किती लागन, 4 बाईट लागन. म्हणजे 5 × 4 5 चोक 20 बाईट्सचा ॲरे आपला. किती, हा 20 बाईटचा ॲरे. आता कॅरेक्टरचा किती असेल, मग कॅरेक्टर 16 बीट असू द्या, 32 बीट असू द्या, 64 बीट असू द्या, तो किती असतो, 1 बाईट असतो. म्हणजे किती, 5 एलिमेंट आहेत, 5 बाईट लागन. 100 कॅरेक्टर असेल, 100 बाईट असेल. परंतु फ्लोटची किती साईज होईल, जर तो 32 बीट असेल तर त्याला आपण 8 बाईट मानला असेल किंवा 4 बाईट, 32 बीटमध्ये आपण 4च बाईट म्हणतो, बरोबर. तर किती होईल ह्याला सुद्धा किती होईल, 1 2 3 4 5 5 चोक 20. लक्षात येते का, इट इज अ साईज ऑफ ॲरे. जर मी 100 इंटिजर एलिमेंट घेतले, किती, इंट ए ऑफ 100, किती एलिमेंट्स घेतले मी, 100. मग ह्याची साईज किती असेल, ॲरे ऑफ साईज किती, 100 × 4 400 बाईटचा ॲरे आपला असेल. तुम्ही त्याच्यामध्ये यूज करा किंवा नका करू, तो किती बाईटचा होईल, 400 बाईट्सचा. इट इज अ साईज ऑफ. ह्याच्यावर बरेच क्वेश्चन असतात किंवा इंटरव्ह्यूला असतात, किंवा हे जर कळलं तरच प्रोग्रामिंग परफेक्ट होतं, चांगलं होतं. लक्ष द्या इकडं. इट इज अ, हा किती, 20 बाईटचा किती असू द्या. आता किती नंबर ऑफ एलिमेंट्स गुणिले 32 बीट असेल तर 4 बाईट, 16 बीट असेल तर 2 बाईट्सनी मल्टिप्लाय करायचं, एवढंच. कारण ते नंतर आपल्याला लागणार आहे, कारण ॲड्रेस फाइंड करत असताना एखाद्या एलिमेंटचा तर आपल्याला सांगता आला पाहिजे. पहा आता, इट इज अ डिक्लरेशन विथ इनिशियलायझेशन. ह्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असतं, 10 20 30 100. ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4. ओके. ह्याचा ॲड्रेस फॉर एक्झाम्पल 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर 1000, 1004, 1008, 1012, 1016. It is a memory representations. A of 0 व्हॅल्यू किती, 10. A of 1 20, A of 2 40, A of 3 30, A of 40 100. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा ॲरे एलिमेंट मिळाला. वी आर युजिंग अ इंडेक्स. लक्षात येतंय का. इट इज अ ॲरे डिक्लरेशन आणि ॲरे इनिशियलायझेशन आपण पाहिलं. उद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
ती व्हॅल्यू घ्यायच्या कशा किंवा स्टोअर करायच्या कशा प्रोग्रामिंग थ्रू आपण किंवा एखादं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. हे प्रोग्रामिंग करत असताना मल्टिपल डेटाचा आपल्याला यूज होणार आहे. कालपर्यंत आपण सिंगल डेटाचा यूज केला, त्यामुळं कालपर्यंतची मानसिकता किंवा कालपर्यंतची आपली बुद्धी खूप बारीक होती. आज आपली आता कॉम्प्लेक्स झाली, मोठी होत चालली, कारण स्ट्रक्चर्ड पाहतोय आपण. कारण एका व्हेरिएबलला कालपर्यंत एकच व्हॅल्यूचा मी विचार करत होतो, आज मला काय करायचं आहे, एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू मी स्टोअर करून तशा प्रकारचा डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. का गरज पडली, 1000 ऑफ स्टुडंट असतील, मग 1000 ऑफ व्हेरिएबल घ्यायचे का? अजिबात नाही. एक व्हेरिएबल घ्या, 1000 व्हेरिएबल स्टोअर करा त्याच्यामध्ये. हाऊ? त्याच्या इंडेक्सनुसार ते स्टोअर होतात. जर मी ना काही किती घेतले, 1000 घेतले, तर ए ऑफ 0 पासून स्टार्ट होईल तर कुठपर्यंत जाईल ते? ए ऑफ 9999 पर्यंत जाईल, 0 पासून स्टार्ट केल्यानंतर. समजतंय का? म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा सेपरेटली ॲक्सेस होतो. हाऊ? युझिंग अ इंडेक्स. त्या इंडेक्सनुसार तो स्टोअर होतो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्रामिंग थ्रू पाहू की कसा घ्यायचा, किंवा आपण कीबोर्डकडून कसे घेणार आणि ती स्टोअर कसं करणार, किंवा जर त्याची बेरीज करायची असेल तर ॲडिशन कशी करणार, किंवा रँडमली नंबर घेतले तर ती सॉर्टिंग मला करता आली पाहिजे. असा वेगवेगळा डेटा आपल्याला पाहायचा आहे. जो टॉपिक होईल त्याच्यावर मी तुम्हाला नोट्स टाकत जाईल. जास्त इकडं तिकडं शोधण्याचा प्रयत्न करू नका, पुस्तक शोधण्याचा प्रयत्न करू नका. सध्या काय 15-20 दिवसाचाच कालखंड आहे हा. त्याच्यामध्ये टीचिंग होईल. कम्प्युटर सायन्सचा डेटा, मल्टिपल डेटा यूट्यूबवर आहे, PDF आहे, PPTमध्ये आहे, ॲनिमेशनमध्ये आहे. तो काढण्याचा प्रयत्न करा. मल्टिपल चॉईसचा स्टडी करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.